नाही बघा, कुंभमेळा जो नाशिकला होणार आहे त्याच्यासाठी स्वतंत्र जबाबदारी मंत्रिमंडळातले ज्येष्ठ मंत्री महोदय माननीय गिरीश महाजन साहेबांकडे कुंभमेळा मंत्री म्हणून जबाबदारी दिलेली आहे. आणि शेवटी राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांचा तो अधिकार आहे की ते अशा मोठे जेव्हा काही कार्यक्रम असतात किंवा मोठे जेव्हा सण वगैरे असतात त्यावेळी त्याचं पूर्व नियोजन करण्याच्या अनुषंगानं माननीय मुख्यमंत्री महोदय संबंधित विभागाच्या मंत्री महोदयांच्याकडनं आढावा त्याचा घेत असतात. त्याप्रमाणेचा हा रुटीन आढावा आहे. यापूर्वी देखील माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब जेव्हा नाशिक दौऱ्यावर गेलेले होते तेव्हा देखील त्यांनी त्या ठिकाणी स्वतंत्रपणानं तिथले सगळे लोकप्रतिनिधींना समवेत घेऊन कसं नियोजन करायचं आहे त्याचा देखील तिथं त्या ठिकाणी त्यांनी आढावा घेतलेला होता. शेवटी मंत्रिमंडळाची ही जॉईंट आणि कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे, संयुक्त जबाबदारी आहे. आणि त्यामुळं सर्वच जण आपापल्या परीनं हा कुंभमेळा व्यवस्थित कसा पार पडेल, सुरळीत कसा पार पडेल यासाठी आम्ही सगळेच जण प्रयत्न करतोय. आजची बैठक जी आहे ती कुंभमेळा मंत्री म्हणून माननीय गिरीश महाजन साहेब आणि राज्याचे प्रमुख हे आदरणीय मुख्यमंत्री महोदय आहेत आणि त्या अनुषंगाची बैठक आहे. तिकडे दादा भुसेन सारखे एक प्रमुख व्यक्ती आपल्या पक्षाचं नेतृत्व त्या भागात करते, जबाबदार मंत्री आहे, पालकमंत्री पदावर वाद सुरू आहे, त्याचे रिफ्लेक्शन त्याच्यात दिसतात कारण त्यांनाही या मंत्री या बैठकीला नाही असं नाही. हे बघा, मी तेच सांगितलं की शेवटी मंत्रिमंडळाची ही संयुक्त जबाबदारी आहे आणि जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय बैठक घेतात तेव्हा ती संपूर्ण मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून, राज्याचे प्रमुख म्हणून ते माननीय मुख्यमंत्री महोदय बैठक घेत असतात. त्यामुळं असं काही नाही की शिवसेनेच्या मंत्र्यांना बोलवलं नाही, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना बोलवलं नाही. आता फक्त कुंभमेळा संबंधित बैठक असल्यामुळं कुंभमेळा मंत्री म्हणून माननीय गिरीश महाजन साहेब आणि राज्याचे प्रमुख म्हणून आदरणीय मुख्यमंत्री महोदय ही बैठक घेतात. याच्यामध्ये इतर दुसरा कुठलाही संदर्भ जोडायची आवश्यकता नाही. इतिहास संशोधक त्यांना धमकी देणारे प्रशांत कोरटकर कालपासून नॉट रिचेबल आहेत. पोलीस संपर्क करण्याचा प्रयत्न करतात पण ते नॉट रिचेबल आहेत. गुन्हा दाखल झालेला नाहीये. मराठा समाज नागपूरमध्ये आणि पूर्ण राज्यात आता आक्रमक व्हायला लागला. या मुद्द्यावरनं आंदोलनं करायच्या पवित्र्यात मराठा समाज येते, तर लवकर अटक झाली पाहिजे मागणी त्यांची. अगदी या संदर्भामध्ये इंद्रजित सावंत साहेब जे इतिहास अभ्यासक आहेत त्यांनी कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये त्यांची तक्रार दाखल केलेली आहे. तिथले स्थानिक पोलीस सुद्धा त्याची चौकशी करतायत आणि या उपर आदरणीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकांना या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. चौकशी सुरू आहे. त्या चौकशीमध्ये यामध्ये कुणी फोन केला, कुठल्या नंबरवरनं केला, तो फोन सायबर सेल मार्फत असेल किंवा बाकी कॉल डिटेल्स जे काही सगळ्या घेतल्या जातात पोलीस यंत्रणेमार्फत त्यामार्फत घेऊन जो कोणी याला जबाबदार असेल त्याच्यावर पोलीस चौकशीनंतर निश्चितपणाने कारवाई होईल. समाजाला काय सांगाल, तुम्ही नेतृत्व करता मराठा समाजाला काय तुम्ही सांगाल की अशा पद्धतीने आक्रमक होणं या मुद्द्यावरती? नाही, माझं एवढंच म्हणणं आहे की जे काय अशा पद्धतीचं व्हायरल झालेलं आहे ऑडिओ श्री इंद्रजित सावंत यांना आलेल्या फोन संदर्भातला त्याची सर्वप्रथम सत्यता पडताळली पाहिजे की तो ज्या नंबरवरनं आलाय त्या नंबरच्याच माणसाने फोन केला का, किंवा आता आजकाल आपण बघतो बऱ्याच वेळा फोन हॅक केले जातात किंवा बाकी काही गोष्टी त्या चुकीच्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचा उपयोग केला जातो. माझी एवढीच राज्यातल्या जनतेला विनंती राहील, आव्हान राहील की पोलीस कोल्हापूरचे या संदर्भातली सर्व चौकशी करतायत. चौकशी अहवाल बाहेर येऊ द्यात. चौकशी एकदा अहवाल बाहेर आल्यानंतर तो माननीय मुख्यमंत्र्यांना सादर झाल्यानंतर निश्चित यातल्या दोषींवर माननीय मुख्यमंत्री कडक कारवाई करतील. ह्या बाबतीत बघा, तर त्या ठिकाणचे स्वर्गीय संतोष देशमुखांचा परिवार असेल, मस्साजोगचे सर्व ग्रामस्थ असतील किंवा तिथले आमचे लोकप्रतिनिधी माननीय सुरेश अण्णा धस असतील, या सगळ्यांनीच वेळोवेळी माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्याकडं मागणी केली होती की या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून तिथं माननीय ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांना नियुक्त करावं सरकारनं. आणि त्याप्रमाणे राज्य सरकारनं माननीय उज्ज्वल निकम साहेबांची विशेष सरकारी वकील म्हणून त्या या गुन्ह्याच्या तपासकामी आणि या खटल्याकामी नियुक्ती केलेली आहे.
आता माननीय उज्ज्वल निकम साहेबांची आत्तापर्यंतची जर कामाची पद्धत आपण पाहिली तर 100% त्यातल्या दोषीला कडक शिक्षा करायची अशा पद्धतीचं यापूर्वी अनेक कठीण गुन्ह्यांमध्ये सुद्धा त्यांनी ते करून दाखवलेलं आहे. त्यामुळे या गुन्ह्यामध्ये सुद्धा जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कडक त्यांना शिक्षा व्हावी यासाठी माननीय उज्ज्वल निकम साहेबांचा निश्चितपणानं फार मोठी मदत या गुन्ह्याच्या कामामध्ये होईल. पेटंट मुख्यालय मुंबईमध्ये होतं ते अखेर दिल्लीला गेले. याआधी मंत्री उदय सामंत यांनी याबाबत सांगताना सांगितलं होतं की फक्त वित्त आणि प्रशासन विभाग जातोय, मात्र मुख्यालय जाते याची अधिसूचना आहे ती काल आलेली आहे. नाही, या बाबतीत आमच्याकडे अधिकृत माहिती अजून प्राप्त झालेली नाही. कालच माननीय मंत्रिमंडळाची बैठक झाली, परंतु या बाबतीतली कुठलीही अधिकृत माहिती शासनाकडे अजून आलेली नाही. त्यामुळं आपण म्हणताय तसं जर काय नोटिफिकेशन आलं असेल तर ते निश्चितपणानं पाहिलं जाईल. त्या नोटिफिकेशनमध्ये पूर्ण विभाग नेलेला आहे का, त्यातले काही म्हणजे पूर्ण ते सेंटर नेलेलं आहे का, किंवा त्यातला काही थोडासा भाग नेलेला आहे, हा तो नोटिफिकेशन पूर्ण स्टडी केल्याशिवाय त्याच्यावर बोलणं योग्य नाही. बातमी आलेली आहे ती बातमी अशी आहे की एकनाथ शिंदे यांनी अमित शहाची भेट घेतली पुण्यामध्ये पहाटे 4 वाजता आणि देवेंद्र फडणवीसांची तक्रार त्यांनी केली आहे की देवेंद्र फडणवीस आमच्यावरती म्हणजे त्यांची खूप दादागिरी वाढत आहे आणि आमदार जे आहेत त्यांच्या पोटावर देखील पाय दिला जात आहे आमच्या आमदारांच्या. असं कोण म्हटलं? एकनाथ शिंदे अमित शहा साहेबांना माननीय शिंदे साहेब भेटले तेव्हा सामनाचं कोण होतं का तिथं बघायला काय कायला? हे काही बातम्या उठवायच्या, काही त्या ठिकाणी वाटेल ते बोलायचं, वाटेल ते छापायचं. आता समजा माननीय केंद्रीय गृहमंत्री महोदयांना माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब भेटले असतील तर अनेक विषय राज्याचे असू शकतात, त्या संदर्भात भेटले असतील. आता त्या दोघांच्या मध्ये झालेली भेट, त्या दोघांच्या मध्ये झालेली चर्चा, आता नेमकी ती भेट किती वाजता झाली, कुठं झाली याची अधिकृत काय माहिती नसताना सामनातनं उगाच छापायचं की माननीय शिंदे साहेबांनी तक्रार केली. आता आम्ही रोज बरोबर आहे, शिंदे साहेबांच्या बरोबर आहे, फडणवीस साहेबांच्या बरोबर आहे. आता मी मगाशी म्हटलं तसं कालच मंत्रिमंडळाची बैठक झाली, खेळीमेळीच बैठक झाली. जे काय अजेंडावरती विषय होते एकमेकांनी त्याच्यामधली चर्चा केली आणि व्यवस्थित सगळी बैठक पार पडली. असं आम्हाला तरी माननीय शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या बरोबर काम करताना कुठं जाणवलं नाही की त्या दोघांच्या मध्ये काही मतभेद आहेत, त्या दोघांच्या मध्ये एकमेकांच्या बद्दलची नाराजी आहे, असं आम्हाला तरी कुठं जाणवलं नाही. त्यामुळं काहीही छापायचं आणि अशा पद्धतीनं महायुतीमध्ये विसंगती निर्माण होती का, महायुतीमध्ये काय ठिणगी टाकता येते का, एवढा किविलवाना प्रयत्न हा चाललेला आहे, ह्याच्यापेक्षा दुसरं काही नाही. पण अग्रलेखामध्ये कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करताना संजय राऊत पाहायला मिळत आहे. दुसरीकडे जर पाहायचं तर कुठेतरी एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्याचा प्रयत्न देखील. अहो, सामनाचा अग्रलेख वंदनीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब जेव्हा लिहायचे तेव्हा आवर्जून सामना पेपर यायची, आम्ही वाट बघायचो आणि ते वाचायचो. जेव्हापासनं संजय राऊत सामनामध्ये अग्रलेख लिहायला लागलेत तेव्हापासनं त्याचं महत्त्व कमी झालेलं आहे. आणि राऊतांच्या बाबतीत म्हणाल तर परवाचा 8 दिवसापूर्वीचा विषय आहे. 8 दिवसापूर्वी महादजी शिंदे पुरस्कार माननीय शिंदे साहेबांना दिला, त्यावेळी संजय राऊतांनी आदरणीय पवार साहेबांवर टीका केली आणि 2 दिवसानंतर संजय राऊत म्हटले की पवार साहेब महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत. आता महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काम करते, म्हणजे स्वतःच्या पक्षाचे प्रमुख उबाटाचे माननीय उद्धव ठाकरे साहेबांचं नाव घ्यायच्याऐवजी संजय राऊत म्हटले महाविकास आघाडीचे प्रमुख पवार साहेब आहेत. 2 दिवसापूर्वी टीका करायची आणि 2 दिवसानंतर म्हणायचे ते आमचे प्रमुख नेते आहेत. संजय राऊत विसंगत बोलतात, विसंगत लिहितात, विसंगत छापतात. त्यामुळे संजय राऊतांना आम्ही तरी आणि महाराष्ट्र देखील गांभीर्याने घेत नाही. पण कुठेतरी काडी लावण्याचा प्रयत्न म्हणलं ना मी आता तेच म्हणलं, ठिणगी टाकायचा प्रयत्न आहे. महायुतीमध्ये विसंगती होती का, महायुतीमध्ये ह्यातनं काय ठिणगी पडती का? पण संजय राऊतांच्या असल्या वाचाळ वक्तव्यामुळं, संजय राऊतांच्या असल्या तथ्यहीन बोलण्यामुळं, लिहिण्यामुळं महायुती एवढी कमकुवत नाही की त्यांच्या बोलण्यानं त्यांच्या लिहिण्यानं आमच्यामध्ये विसंगती निर्माण होईल. एवढी कमकुवत महाराष्ट्रातली महायुती बिलकुल नाही. निलंबते यांनी केलेल्या वक्तव्यानंतर विरोधक आक्रमक झाले, आरोप प्रत्यारोप झाले.
पक्ष म्हणून तुम्ही निलमताईंच्या मागे ठामपणे उभे राहणार होता, कारण पक्षांतर्गत नाराजी खूप आहे, अवेळी वक्तव्य केलं, गरज नव्हती अशी पक्षातल्या काही नेत्यांची भावना आणि त्यांनी बोलून दाखवली. या बाबतीमध्ये माननीय पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी काल भूमिका स्पष्ट केलेली आहे. माननीय शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की उबाटामधल्या ज्या काय आतल्या गोष्टी होत्या त्या गोष्टी माननीय निलमताईंनी उघड केल्यामुळं आता काही लोकांच्या पोटात दुखायला लागलेलं आहे. आता साहित्य संमेलनाचं व्यासपीठ त्याच्यासाठी योग्य होतं का नव्हतं हा वेगळा विषय आहे, परंतु माननीय निलमताईंनी काही अंतर्गत बाबी या बोलल्यामुळं अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण कदाचित 2 दिवसात उद्या किंवा परवा मान्य शिंदेसाहेब दौऱ्यावरनं परत आल्यानंतर मान्य निलमताई आणि आदरणीय शिंदे साहेबांची भेट होईल. त्याच्यामध्ये मान्य निलमताई त्यांची भूमिका पक्षाचे प्रमुख म्हणून आदरणीय शिंदे साहेबांच्या पुढे व्यक्त करतील आणि निश्चितपणे यातली पक्षाची भूमिका त्या भेटीनंतर पुढे येईल. तणाव वाढला आहे. अंबादास दानवे आणि निलमताई दोघांच्या मध्ये बंगल्याच्या मध्ये बॅरिकेडिंग टाकून सुरक्षा वाढवली आहे. निलमताईंना गरज पडल्यास सुरक्षा वाढवून देणार का, कारण उद्धव ठाकरेचे शिवसैनिक आक्रमक झाले. नाही, अगदी तुम्ही म्हटलं तसं आता ही शासकीय निवासस्थानं जी आहेत, जी मंत्र्यांना, राज्यमंत्र्यांना, सभापती उपसभापती महोदयांना या ठिकाणी दिली जातात. आता ओघाओघानंच दानवे साहेबांचं आणि मान्य निलमताईंचं निवासस्थान शेजारी आहे. त्यामुळं मान्य निलमताई या सुद्धा एका संविधानिक पदावरती आहेत उपसभापती पदाच्या, आणि दानवे साहेब सुद्धा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. तिथं ताणतणाव निर्माण होऊ नये, कुणी बाहेरच्या लोकांनी येऊन तिथं काही परिस्थिती आटोक्याबाहेर जायला असं काही होऊ नये म्हणूनसाठी केलेली सुरक्षिततेच्या दृष्टीनं घेतलेली एक प्रिकॉशन ज्याला म्हणतो आपण, ती पोलिसांनी घेतलेली आहे. यापेक्षा वेगळं काही नाही. ओके. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून आता ठाण्यापासून सुरुवात होते, मुंबई महानगरपालिका आणि महानगरपालिकेत आता शिंदेचं ठाणं कुठेतरी टार्गेटवरती आहे असं एकंदरीत पाहायला. काय झालं विधानसभेला, काय झालं लोकसभेला, हेच उबाटाचे लोक सांगत होते की ठाण्यातली लोकसभेची जागा मान्य नरेश म्हस्के साहेबांची येणार नाही, 3ऱ्या नंबरवर जाईल बोलत होते ना. काय झालं, 2 लाखापेक्षा जास्त मतानं नरेश म्हस्के साहेबांची जागा शिवसेनेने निवडून आणली. हे लोक बोलतात पण तसं घडत नाही. त्याला कुठून सुरुवात करायची, त्यांचा उबाटा स्वतंत्र पक्ष आहे, ते करू शकतात. आमचं एवढंच म्हणणं आहे, आम्ही ठाण्यामध्ये काय आहोत, आम्ही मुंबईमध्ये काय आहोत, आम्ही महाराष्ट्रामध्ये काय आहोत, आम्ही मान्य शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लोकसभेला दाखवलं, आम्ही मान्य शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली विधानसभेला दाखवलं, आणि आत्तासुद्धा महायुती म्हणून आम्ही एकत्र महाराष्ट्रामध्ये लढणार आहोत. महायुती म्हणून तर आमची ताकद दाखवू, परंतु शिवसेना म्हणून माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सुद्धा शिवसेना भक्कम आहे आणि दिवसेंदिवस शिवसेनेची ताकद वाढत चाललेली आहे. हे आम्ही तुम्हाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दाखवू. त्यांना मुंबईतनं सुरुवात करायची करू द्या, ठाण्यातनं सुरुवात करायची करू द्या, जिथून कुठून त्यांना काय सुरुवात करायची ती करू द्या. लोकशाही आहे, कुणी कुठून सुरुवात करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे, त्यांचा मार्ग त्यांना मोकळा आहे. पण आम्ही मान्य शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भक्कमपणानं या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड यश मिळवलेलं आपल्याला दिसेल. 27 तारखेला पहिला राजभाषा दिवस आहे, त्या दिवशी मला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर असं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सेतू चालवणारी जी कॉन्ट्रॅक्टर आहे, ते कॉन्ट्रॅक्ट अहमदाबादमधल्या कंपनीला दिले. म्हणजे महाराष्ट्रातला सेतू हा अहमदाबादमधनं ऑपरेट होणार असं आरोप केला जातो. सेतू कार्यालय देताना हे त्यामध्ये ज्या काय अटी शर्ती घातल्या जातात त्याप्रमाणे स्थानिक प्रशासनाचे प्रमुख म्हणून तिथले अधिकारी, जिल्हाधिकारी असतील किंवा विभागीय आयुक्त असतील, हा महसूलशी संबंधित विषय आहे, ते करत असतात. सिंधुदुर्गच्या बाबतीत काय नेमकं घडलेलं आहे मला माहिती नाही. तिथले आमचे पालकमंत्री आणि मंत्रिमंडळातले आमचे सहकारी माननीय नितेश राणे साहेब यांच्याशी मी चर्चा करतो आणि नेमकी वस्तुस्थिती जाणून घेतो. जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची 2 दिवसांपूर्वी आता भेट झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकूणच जयंत पाटील हे कुठेतरी भाजपच्या वाटेवर आहेत का अशी राजकीय वर्तुळामध्ये देखील चर्चा होताना पाहायला मिळते आणि अशातच ह्या भेटीगाठी होतात. एकूणच जयंत पाटील यांनी ही गोष्ट नाकारली आहे की राजकीय नव्हती, मतदारसंघासंदर्भात होती. नेमकी काय भूमिका आहे, काय तुम्हाला वाटतं? ऑपरेशन टायगर पण तुमच्याकडे सुरू आहे, भाजपच्या वाटेवर पण अनेक लोक दिसतात. आता त्या बाबतीत दोघांनी भूमिका स्पष्ट केली. मान्य बावनकुळे साहेब काय म्हटले की माझ्या अधिकृत निवासस्थानी, आता माझ्या बंगल्या शेजारीच बावनकुळे साहेबांचा बंगला आहे, त्यांनी काय सांगितलं 8:30 पावणे 9च्या दरम्यान
त्यांच्या जिल्ह्यातल्या महसूल विभागाशी संबंधित कामासाठी माननीय जयंत पाटील साहेब आले होते. आणि एवढंच नाही तर त्यावेळी माननीय विखे पाटील साहेब सुद्धा तिथं होते. दोघांची भूमिका स्पष्ट केली. म्हणजे माननीय जयंत पाटील साहेबांनी ती भूमिका स्पष्ट केली आणि माननीय बावनकुळे साहेबांनी ती भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे ह्या दोघांनी एकदा आपापली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आम्ही तिसऱ्याने त्याच्यात आणि वेगळं काय बोलणं काय बरोबर नाही. त्या दोघांनी सांगितलंय स्पष्ट. पण असं आहे की दोन राजकीय नेते एकत्र आल्यावर राजकीय चर्चा होणार नाही असं तुम्हाला खरंच हा दोन राजकीय नेते एकत्र आल्यावर राजकीय चर्चा होणार नाही असं तुम्हाला खरंच वाटतं? नाही, आता काय आहे, मी नव्हतो तिथं. मी जर तिथं असतो तर कदाचित मग काय चर्चा झाली हे तुम्हाला मी सांगू शकलो असतो. त्यामुळं कदाचित माझी समजा आता अधिवेशन काळात जयंत पाटील साहेबांची भेट होईल. सोमवारपासून अधिवेशन चालू होते आणि बावनकुळे साहेब तर माझे शेजारीच आहेत. त्यामुळे समजा आज उद्या 2 दिवसात बावनकुळे साहेब नागपूरवरनं आले तर मी आवर्जून जातो. त्यांना सांगतो आज मला सगळे पत्रकार विचारायला आले होते आणि तुमची जर काही राजकीय चर्चा झाली असेल तर माझ्या कानात सांगा. त्यांनी जर माझ्या कानात सांगितलं तर तुमच्यापैकी एखाद्याच्या कानामध्ये मी सांगतो. सेंट्रा कंपनी आहे, त्यांना कन्सल्टिंग कंपनी आहे, तिचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं, त्याच्यात भ्रष्टाचार आहे म्हणून नगरविकास खात्याने कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं होतं. आता हायकोर्टाने ते कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याच्या प्रक्रियेला स्थगिती दिलेली आणि त्यांचं म्हणणं ऐकून घ्या असं सरकारला आदेश दिलेले. कुठेतरी दणका आहे नगरविकास खात्याने तिसऱ्याचा. हा माननीय हायकोर्टचे आदेश वाचावे लागतील. माननीय हायकोर्टच्या आदेशामध्ये नेमका काय उल्लेख आहे, नेमकं ते कॉन्ट्रॅक्ट कसं आहे, कारण हा विभाग माझ्याकडं नाही. हा विभाग नगरविकास विभागाशी संबंधित आहे. उद्या कार्यालयीन कामकाज सुरू झाल्यानंतर या बाबतीतली विस्तृत माहिती, हायकोर्टचं ऑफिशियल जजमेंट, त्याच्यावर LNJD डिपार्टमेंटचं ओपिनियन हे विचारात घेतलं जाईल आणि मग या बाबतीतली भूमिका नगरविकास विभागामार्फत आपल्यासमोर आणली जाईल. चला अभी हिंदी में. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरे पितापुत्रांच्या भेटीगाठी वाढल्यात आणि एकीकडे सामनासून त्यांना अभिनंदन सुद्धा करण्यात आलेलं आहे. कसं पाहता एकीकडे सगळं वातावरण? काय झालंय, विधानसभेच्या निवडणुकीला आत्ता झालेल्या जे प्रचंड बहुमत महायुतीला महाराष्ट्रामध्ये मिळालं, 240 पेक्षा जास्त आमदारांचं बहुमत विधानसभेमध्ये आज महायुतीला आहे. आणि हे वस्तुस्थिती असल्यामुळं ज्यांना कुणाला असं वाटतंय की आता आपल्याला राज्यामध्ये सत्ताधाऱ्यांच्या बरोबर संबंध चांगले ठेवले पाहिजेत, संबंध मधुर ठेवले पाहिजेत, जे काही त्यांची कामं असतील ती करून घेण्याच्या दृष्टीनं ताणतणाव वाढता उपयोगाचा नाही. त्याच्यासाठी त्यांचा हळूहळू हा प्रयत्न असू शकतो की मग माननीय फडणवीस साहेबांना भेटायचं आणि ते भेटताना म्हणले बाबा ठीक आहे अधिवेशन चालू आहे म्हणून मी भेटलो. मी पण तिथं होतो त्या दिवशी. मी सांगतो ना तुम्हाला, नागपूरमध्ये विधिमंडळाचं कामकाज चालू होतं आणि सभागृहातल्या काही विषयासंदर्भात मला माननीय मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेबांना काही विचारायला जायचं होतं. मी पाहिलं तिथं तर अँटी चेंबरमध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेब बसले होते. पण मला पाहिल्यावर फडणवीस साहेबांनी मला बोलवलं. मी गेलो. मी साहेबांना सभागृहातल्या कामकाजाबाबतीत जी काय त्यांच्याकडनं मला डायरेक्शन घ्यायचे होते त्या घेतल्या आणि मी आलो बाहेर. आता त्यांनी सांगितलं उबाटाच्या लोकांनी की अधिवेशन आहे, अधिवेशनातला प्रोटोकॉल म्हणून आम्ही त्यांना भेटलो. मग 2.5 वर्ष शिंदे साहेब पण मुख्यमंत्री होते. प्रोटोकॉल म्हणून त्यांना का नाही भेटला कधी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून? त्यामुळं आता हा त्यांचा हळूहळू संबंध महायुतीचे प्रमुख म्हणून किंवा महायुतीतले एक मुख्य घटक म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर फडणवीस साहेबांच्या बरोबर संबंध सुधारता येत आहेत का याच्यासाठीचा चाललेला तो प्रयत्न आहे. आता बास ना. नाही, मला याची कल्पना नाही. मला माहिती तुम्ही आता कसं आहे ऐनवेळी आलेले प्रश्न विचारता ज्याचा अभ्यास केलेला नसतो आणि त्यामुळे मग माहितीच्या म्हणजे अपुऱ्या माहितीच्या आधारे काय बोलणं बरोबर नाही. माहिती घ्यावी लागेल. चला आता हिंदी मध्ये घ्या. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री की तारीफ की गई और जो पीएस और ओएसडी का जो अपॉइंटमेंट उस पे कुछ होल्ड लगाया गया है कुछ इसमें क्या लगता है सीएम डीसीएम के आपस में कोल्ड वॉर चल रहा है क्या? ऐसा नहीं है. आप प्रोसीजर को समझना चाहिए. अभी हम लोग भी पिछले 5 साल से मंत्री है. मंत्री आस्थापना पर जिसको पीएस लेना है, जिसको ओएसडी लेना है, उसके बारे में का जो प्रपोजल रहता है, जो प्रस्ताव रहता है, वो अंतिम मान्यता के लिए माननीय मुख्यमंत्री महोदय के पास जाता है. 100-150 लोगों के नाम, इतने 125 लोगों के नाम मंत्रियों के आस्थापना पर पीएस और ओएसडी के लिए
माननीय मुख्यमंत्री साहब के पास गए थे, उनमें से बहुत सारे नाम की ऑर्डर्स निकल गई है। और देखिए इतने सारे नाम है तो उनका प्रीवियस रिकॉर्ड चेक करना ये नॉर्मल प्रोसीजर है, इसमें कौन सा भी कोल्ड वॉर नहीं है। सर अब इसी में आप क्या लग रहा है आपको ठाकरे सेना को फडणवीस अच्छे लगने लगे, तारीफ पे तारीफ की जा रही है? मैंने अभी मराठी में बताया कि जो मैंडेट, जो बहुमत, जो विक्ट्री विधानसभा के इलेक्शन में महायुति को माननीय शिंदे साहब के नेतृत्व में महाराष्ट्र में मिली, और उसके बाद इनको अभी उबाटा के लोगों को ऐसा लगने लगा है कि अभी इतना भारी बहुमत ये सरकार के पास है तो उनके साथ भी अपने संबंध अभी अच्छे रहने चाहिए। इसीलिए आहिस्ता आहिस्ता वो महायुति के प्रमुख होने के नाते, मुख्यमंत्री होने के नाते फडणवीस साहब के बारे में अच्छा लिखते हैं, फडणवीस साहब के बारे में अच्छी बातें करते हैं। शायद उनका प्रयास हो सकता है ये कि आहिस्ता आहिस्ता फडणवीस साहब के बारे में अच्छा लिख के, अच्छा बात करके उनसे उनके संबंध मधुर किए जाए, ऐसा हो सकता है। वो उनको पूछो ना, आप इतना अच्छा क्यों बोल रहे हैं, आपकी क्या वजह है, आपका फर्दर प्लान क्या है। अगर आप उनसे बात करेंगे तो वो विस्तृत से आपसे बताएंगे उनका क्या राय है। सर आपने कहा है कि उनके संबंध अभी मधुर होंगे या नहीं होंगे ऐसा नहीं मैंने कहा, उनका प्रयास चल रहा है। अरे उनका प्रयास चल रहा है, और ये प्रयास इसलिए चल रहा है कि जो भारी विक्ट्री महायुति को मिली माननीय शिंदे साहब के नेतृत्व में महाराष्ट्र में, इसके लिए उनको अभी पता चल रहा है कि जनता ये महायुति के साथ है, ये सरकार भारी बहुमत से चल रही है, अच्छे निर्णय ले रही है, तो खाली अभी टीका करके कोई फायदा नहीं है। तो अभी थोड़ा सा उनसे अच्छी बात करके उनसे मधुर संबंध प्रस्तापित करने का उनका प्रयास हो सकता है। नीलम गोरे का बयान आया, जिस तरह से नीलम गोरे का बयान आया था उद्धव ठाकरे के खिलाफ, जो मर्सिडीज वाली बात, उसको लेके काफी विरोध हुआ। ये कहा गया कि डीसीएम भी नाराज है, लेकिन कल समर्थन किया डीसीएम ने नीलम गोरे के बयान का। मैं अभी यही कहता हूँ कि अभी माननीय शिवसेना के मुख्य नेता आदरणीय एकनाथ जी शिंदे साहब दौरे पर है। शायद कल या परसों 2 दिन में माननीय नीलम गोरेताई और माननीय शिंदे साहब की मुलाकात हो सकती है, भेंट हो सकती है, और उनकी भेंट होने के बाद इसके बारे में शिवसेना पक्ष की तरफ से ऑफिशियली हमारे पार्टी ऑफिस की तरफ से इस बारे में ऑफिशियल स्टेटमेंट आएगा। विपक्ष के कई नेता महायुति में आने के लिए कतार में खड़े हैं, ऐसे में क्या जयंत पाटिल आते तो स्वागत करेगी महायुति उनका? देखिए, महायुति की ताकत बढ़ाने के लिए, महायुति को भक्कम करने के लिए, और जिन जिन को महायुति के विचार मान्य है, जिन जिन को महायुति के नेतृत्व में काम करना है, जो भी आएगा, जिस पक्ष में आएगा, या तो बीजेपी में आए, या तो शिवसेना में आए, या तो एनसीपी में आए, जो भी महायुति की शक्ति ताकत बढ़ाने के लिए आएगा, उनका हम लोग स्वागत करेंगे। सर नासिक शिवसेना का गढ़ रहा है, लेकिन दुर्भाग्य है कि इस गढ़ में आपके नेता है, वहां पर कुंभ मेला हो रहा है और न्योता तक नहीं दिया जा रहा है, ये स्थिति आ गई। किसका न्योता? मीटिंग में मैंने बताया अभी, देखो महाकुंभ मेला जो नासिक में होने जा रहा है, उसके लिए एक स्वतंत्र सीनियर मिनिस्टर के पास कुंभ मेला मंत्री करके रिस्पॉन्सिबिलिटी माननीय मुख्यमंत्री महोदय ने दी है, और वो रिस्पॉन्सिबिलिटी हमारे मंत्रिमंडल के सीनियर सदस्य माननीय महाजन साहब के पास है, और उसका रिव्यू राज्य के प्रमुख होने के कारण, मंत्रिमंडल के प्रमुख होने के कारण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब ले रहे हैं। इसके लिए जो माननीय मंत्री महोदय के पास ये कुंभ मेला की जवाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी है, खाली उनको ही ये मीटिंग में बुलाया है, बाकी किसी और मंत्री को बुलाया नहीं है। सनातन का परचम शिवसेना हमेशा से फहराती रही है, ऐसे में सनातन में जब इतना बड़ा पर्व नासिक में होने जा रहा है, तो आप चाहते कि शिवसेना को भी जगह मिले ताकि कुंभ में वो भी अपना योगदान दे सके? अरे ये तो गवर्नमेंट कर रही है ना सब, ये महाराष्ट्र की सरकार, महायुति की सरकार इसका नियोजन कर रही है। मैंने अभी कहा, कलेक्टिव, ज्वाइंट एंड कलेक्टिव रिस्पॉन्सिबिलिटी ये है, पूरे मंत्रिमंडल की ये संयुक्त जवाबदारी है। ऐसा इसमें कुछ नहीं है कि शिवसेना को नहीं बुलाया गया, एनसीपी को नहीं बुलाया गया, बीजेपी को नहीं बुलाया गया, ऐसा कुछ भी नहीं है। हम लोग साथ मिलके माननीय सीएम साहब, दोनों ही डेप्यूटी सीएम साहब
और पूरा मंत्रिमंडल और पूरा महायुति का शासन ये कुंभ मेला यशस्वी करने के लिए हम लोग हाथ में हाथ डाल के साथ में काम करके ये कुंभ मेला यशस्वी करेंगे। ओके, MMRDA ने करप्शन की बात सामने आई, एक फ्रेंच कंपनी ने लेटर लिखा है, हाईकोर्ट तक मामला गया है, किस तरह से देखते हैं? नहीं, इसके बारे में मेरे पास जानकारी नहीं है। अभी अभी मैंने कहा जो भी ऑफिशियल जजमेंट है वो ऑफिशियली जब जजमेंट ऑथोराइज्ड जजमेंट जब गवर्नमेंट के पास आएगा तो वो जजमेंट के बारे में लॉयर जुडिशरी डिपार्टमेंट का एडवोकेट जनरल साहब का इसके ऊपर ओपिनियन लिया जाएगा और वो आने के बाद यूडी डिपार्टमेंट की तरफ से अगर जरूरत पड़े तो ऑफिशियल इसका कम्युनिकेशन मीडिया को दिया जाएगा। थैंक यू। अभी मेरे को एक विषय वेस्ट बंगाल के मुख्यमंत्री है, उनके तरफ से जो वेस्ट बंगाल के मुख्यमंत्री उन्होंने ओबीसी का जो आरक्षण कट करके कहीं ना कहीं मुस्लिम को दे दिया था, मुसलमानों को दे दिया था, अब उच्च न्यायालय ने उन्हें रद्द कर दिया। क्या आपको लगता है कि इसमें वोटों की राजनीति की जा रही है? नहीं, इसके बारे में मुझे मालूम नहीं वेस्ट बंगाल गवर्नमेंट ने क्या निर्णय लिया है, लेकिन अगर उसका कोई इसके ऊपर कोई कोर्ट का जजमेंट आया होगा तो कोर्ट के जजमेंट का आदर सबने करना चाहिए। जो भी कोर्ट का डिसीजन वहां पे आया होगा वो गवर्नमेंट इसके बारे में सोचेगी। मला एक विषय आहे, अशी चर्चा देखील आहे की अजित पवार यांच्या पक्षामध्ये शरद पवारांचे अनेक नेते येण्यासाठी इच्छुक देखील आहेत आणि त्याच देखील आहेत, तर कुठे ना कुठेतरी विधानसभेमध्ये अजित पवारांची ताकद वाढत आहे भाजप आणि शिवसेनेच्या विरोधात। कोण? अजित पवार यांचा पक्ष हे बघा, ज्याला त्याला स्वतःचा पक्ष वाढवण्याचे अधिकार आहेत। शिवसेनेमध्ये सुद्धा माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक दिग्गज नेत्यांचे प्रवेश झाले, अनेक दिग्गज नेते प्रवेशाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। भाजपमध्ये सुद्धा अनेक दिग्गज नेते प्रवेश करतायत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली अनेक लोक पक्ष प्रवेश करतायत। मी मागाशी जे आपल्याला सांगितलं ना, एवढं मोठं बहुमत महाराष्ट्रातल्या जनतेने माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारला ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिलं। त्यामुळं या महायुतीतल्या तिन्ही मुख्य पक्षांच्या मध्ये येण्यासाठी लोकांमध्ये या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत आणि कसं आहे तिथल्या स्थानिक राजकीय परिस्थितीवर हे अवलंबून आहे। जिथं स्थानिक परिस्थिती बीजेपीला पूरक आहे तिथं लोक बीजेपी मध्ये येत आहेत, जिथं स्थानिक परिस्थिती शिवसेनेला पूरक आहे तिथं नेते मंडळी शिवसेनेत येत आहेत, जिथं स्थानिक परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजितदादांच्या नेतृत्वाखाली पूरक आहे तिथं लोक जात आहेत। त्या परिस्थितीनुसार निर्णय होतोय। पण महायुती म्हणून आम्ही तिन्ही पक्ष जे कोणी महायुतीची ताकद वाढवायला येतील त्यांचं आम्ही स्वागत करू। धन्यवाद। मेरे को अभी वीसी है 12 बजे का। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।